नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पण माझ्यासारख्या एक गृहिणीच आहात का? हो, मी गृहिणीच आहे, फक्त गृहिणी. आणि याचा अर्थ मी फक्त गृहिणी आहे किंवा मी फक्त घरकाम करते असं आहे का? या वाक्यातला मी म्हणजे स्वतःची मी फक्त गृहिणी म्हणजे फक्त घरकाम करणारी व्यक्ती. मराठीमध्ये गृहिणी या शब्दाचा अर्थ एक स्त्री जी तिच्या घरात आणि कुटुंबात काम करते, विशेषतः स्वयंपाक, साफसफाई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांची काळजी घेते. ती म्हणजे गृहिणी, घरकाम करणारी. आता घरकाम करून करून 30 वर्ष झाले, म्हणून म्हटलं चला गाडी शिकूया. 2 व्हीलर बरं का, फक्त 2 व्हीलरपासूनच सुरुवात करूया आपण. मग गाडी शिकून झाली, मग आता आलं लायसन्सचा वेळ. मग ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी आम्ही गेलो. तेव्हा माझा जेव्हा नंबर आला तेव्हा मला विचारण्यात आलं की तुमचा व्यवसाय सांगा. मी सांगितलं गृहिणी. मग त्यांनी थोडा पेन बाजूला ठेवला. खूप मोठी लाईन असल्यामुळे आणि दगदगीचं काम असल्यामुळे अधिकारी थोडेसे चिडले आणि सांगितलं की व्यवसाय सांगा, तुमचा व्यवसाय काय करता तुम्ही ते सांगा. काही उद्योगधंदा असेल तर नोकरी करता का की नुसत्याच? नाही, मी आई पण आहे. अधिकारी, हा काही व्यवसाय नाही आहे. अधिकारी मला जरा चिडूनच बोलले, हा काही व्यवसाय नाही आहे, मी गृहिणीच लिहिते, त्यात सर्व काही येईल बरोबर. माझ्या मागे पुढे माणसं होती, पुरुष मंडळी होती, महिला, मुली, सगळे मुलं. मला थोडंसं म्हणजे स्वतःला कमी लेखू नये, पण मला गृहिणी सांगण्यात त्या दिवशी थोडासा माझा आवाज कमी झाला. पण घरी येऊन मी स्वतःलाच प्रश्न विचारला की माझ्यासोबत असं का झालं असेल. ती प्रश्न विचारणारी बाईच होती. ती अधिकारी असल्यामुळे माझ्यात एटीत बोलत होती का? माझ्याशी तिने असं बोलायला हवं होतं का? असे बरेचसे प्रश्न मला पडले. मी स्वतःलाच का कमी लेखलं? आपला व्यवसाय तिने जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला तेव्हा तिला आपल्याला का नाही सांगता आलं? मोठ्या रुबाबात सांगता यायला पाहिजे होतं की मी आई आहे, मी बाल विकास, संगोपन व आंतरव्यक्ती संबंध यातली संशोधक सहाय्यक असल्याचे सांगितले पाहिजे होते आपण तिला. म्हणजे आपण आपल्या क्षेत्रात नक्की काय करतो हे आपल्याला स्वतःला माहिती नसेल तर आपण दुसऱ्यांना काय सांगू शकतो? मला थोडा माझ्यावर राग होता. माझं जे काम आहे ते आता नाही, वर्षानुवर्षापासून चालू आहे आणि सतत पुढे चालू राहणार आहे. मला माझ्या कामातून निवृत्ती नाही, पेन्शन नाही, पगार नाही. एवढंच काय, मला 2 साहेब आहे, एक नियती आणि दुसरं म्हणजे कुटुंब. आणि 2 पदव्या मिळाल्या. मला 2 मुलं पण आहे, ज्या की पदव्या म्हणूनच आपल्याला विभूषित करण्यात येते. मला रोज 14 तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागते. कधीकधी 24 तास कमी पडतात आणि इतर अनेक पेशांपेक्षा इथे जास्त आव्हाने पेलावी लागतात. मोबदला मात्र विशेष करून पैशात न मिळता मानसिक समाधानातच मिळवावा लागतो. माझ्याविषयी आदर आहे सर्वांना, पण मदत कोणी करत नाही. हे सगळं मी स्वतःशीच बोलत होते. घरात शिरताच कामाला लागले आणि माझं मन मलाच समजवायला लागलं की मी आज शासकीय लाल फितीवर छोटासा विजय मिळवला होता व आता मी मानवजातीला अत्यावश्यक अशा सेवेत एक उच्च पदस्थ असल्याचे माझे नाव नोंदण्यात आले असं माझ्या मनाला मी समजावलं. त्यामुळे मी एक अशीच कोणीतरी आई म्हणून राहिलेली नाही बरं का. मातृत्व, माता, आई हे केवढं महान पद आहे माहिती आहे? मला तर असं वाटते दारावरच्या पाटीवर हे पद असायला काय हरकत आहे. याच विचारप्रणालीमधून आपल्या घरातील आजीला बालसंगोपन, विकास व आंतरव्यक्ती संबंध यातली वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हटली पाहिजे आणि आपल्या पणजीला या प्रकल्पाच्या निदेशक म्हणावे. माझ्या मते आपल्या मावशी, आत्या, काकू या साऱ्या उपसंशोधन अधिकारी तर आहेत, कारण त्यांच्याशिवाय कोणतंही कार्य पुढे नेता येत नाही किंवा जात पण नाही. आणि मैत्रिणींनो, गृहिणी
ह्या शब्दात 30 वर्ष जरी सर्च केलं तरी ते शब्द कमी पडतील, कारण गृहिणीचं कामच तेवढं आहे. त्याची तुलना कोणाशीही करता येणार नाही. कृपया जमलं तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पाठवा, कारण माता आहे, आपल्या आज्या आहे, पणज्या आहे, काकू आहे, आत्या, मावश्या, अगदी मैत्रिणींनासुद्धा जरूर पाठवा व वाचायला सांगा किंवा बघायला सांगा, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणून मोठ्या आवाजाने सांगा, मी फक्त गृहिणी आहे. मी बिनपगारी होते, पण 2 अधिकारी घडले. धन्यवाद.